तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2023 मधला आलेला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेमी, 4 सेमी आणि 12 सेमी अशा त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळा बेरजे इतका आहे. तर वर्तुळाची आपल्याला त्रिज्या शोधायची आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे होता पाय आर स्क्वेअर. 3 वर्तुळाची त्रिज्या 3, 4, 12 आहे. तर त्यांचे क्षेत्रफळ आपण काढून घेऊ. तर पहिले वर्तुळ आपण पाय गुणिले 3 स्क्वेअर इक्वल टू पाय गुणिले 9 कारण की आर म्हणजे होते रेडियस, रेडियस म्हणजे होते त्रिज्या. त्रिज्या आपल्याला 3 दिली आपण 3 इथं ठेवली. 3चा स्क्वेअर म्हणजे 9, 4चा स्क्वेअर म्हणजे 16 असे तिन्ही वर्तुळाचे आपण उत्तर काढून घेतले. 9, 16, 144 तर एकूण होणार पाय ब्रॅकेटमध्ये 9, 16, 144 तिघांचा जेव्हा आपण बेरीज करू तर 169 येते. नवीन वर्तुळाची त्रिज्या काढू तर नवीन क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर इक्वल टू पाय गुणिले 169 इथे हा पाय कॅन्सल होतो. तर आर स्क्वेअर इक्वल टू 169 हा स्क्वेअर इक्वल टूच्या तिकडे जाताना रूटमध्ये कन्व्हर्ट होतो. तर रूट 169 याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की 13 येतो. 13चा वर्ग हा 169 असतो. तो वर्तुळाची त्रिज्या आहे 13 सेंटीमीटर आलेली आहे. शॉर्ट्स व्हिडिओ असल्या कारणाने इथे तुम्हाला फास्ट एक्सप्लेनेशन दिसत असेल. सविस्तर असा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल, तर तुम्हाला इथं कुठे लिंक दिसत असेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब